तर जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. खरं तर दादांबरोबर माझे आणि वेगळे गेले अनेक वर्षाचे संबंध असल्यामुळे अनेक काही जुन्या आठवणीची उजाळणी करू शकतो, परंतु आजचा तो व्यासपीठ नाही आहे. एक गोष्ट नक्की आहे की मला आठवते की 95च्या नंतर आदरणीय पवारसाहेबांनी एक दुसरी फळी तयार केली होती. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, आर आर आबा असतील, जयंत पाटीलजी असतील, असे अनेक लोक आमदार होते आणि त्यात दादांचा देखील समावेश होत होता. पण खऱ्या अर्थाने दादांची ही ओळख ही जर बघायला गेली तर विरोधी पक्षामध्ये असताना पण देखील तो प्रभाव त्यांचा होताच, पण त्याहीपेक्षा प्रशासकीय ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळाले. हल्लीच्या काळामध्ये दादांनी कधी हे सोशल सॅव्ही कधीच नव्हते दादा. कधी कधी आम्ही दादांना भेटायचो, बोललं दादा तुम्हाला कसं वाटते गुलाबी जॅकेट घालून, तुला थोडं मलाच अवघडलेल्यासारखं वाटते. कधी ते ट्विटर किंवा सोशल मीडियाने, पण कालांतरानंतर जसं प्रत्येक माणसाने वयाच्या टप्पा गाठल्यानंतर असलेल्या दुसऱ्या वयाच्या लोकांबरोबर पण एक सांगड घातली पाहिजे. आणि अशा दृष्टिकोनातून दादांचा जे पॉप्युलरिटी आहे ते मला असं वाटते ही राज्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणावरती गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला वाढलेली पाहायला मिळाली. म्हणून दादांचं भाषण हा कौतुकस्पर्य प्रत्येक वर्गातलं बघायचे. म्हणजे दादांना ज्येष्ठ किंवा आमच्यासारखे लोक तर त्यांचे आवडीचे होते, पण तरुणांचं पण एक मोठ्या प्रमाणावरती आकर्षण होतं. मला आठवते की एक भाषणामध्ये असाच कुठेतरी जाहीर भाषण होतं आणि खालना आवाज आला, दादा आय लव्ह यू. आणि दादानी काय रिॲक्ट करा, आय लव्ह यू टू. पुढे तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. हे सांगण्याचा हेतू असा आहे की त्यांची पॉप्युलरिटी ही एवढी प्रत्येक एजच्या फॅक्टर्समध्ये निर्माण झाली होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पण देखील ज्यावेळी ते मंत्रिमंडळामध्ये पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री म्हणून घेऊन त्यावेळी काम करत असताना राजीनामा दिला, त्यावेळी 5-6 महिने मला जवळून त्या शहराचं आणि जिल्ह्याचं काम जे दादानी केलेलं, जे वाढणारी नागरीकरण, त्यातून जे शहरीकरण करत असताना पण काय काम एक नेता करू शकतो हे फार जवळून बघण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती संधी त्यांच्या सहवासामध्ये मिळाली. आम्हाला आठवते की दादांचा जनता दरबार असायचा गुरुवारी जनता दरबार. म्हणजे आमचा 8 वाजता आम्ही मोबाईलवरती अलार्म लावूनच ठेवायचो, कारण दादांचा फोन येणार म्हणजे येणारच. म्हणजे अशी एक कडक शिस्त त्यांनी आम्हा सर्वांवरती ठेवली होती. निवड आमच्यावरती नाही, पण जसं अनेक वक्त्यांनी सांगितलं की एक राज्याला पण शिस्त असली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटते एक योग्य रीतीने निवड त्या नेतृत्वाने त्यांची अर्थ खात्याने केल्यामुळेच ही राज्याची जी घडी ही आजपर्यंत जी शाबूत ठेवण्याचं काम जर कोणामुळे झालं असेल तर निश्चितपणे ते दादांमुळे झालेलं आहे, हे आपल्याला नकारता येणार नाही. खरं तर असं म्हटलं तर ते राज्याचे हेडमास्टर गमावले आपण असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. कारण राजकीय जीवनामध्ये अनेक नेते असतात, अनेक नेत्यांकडनं शिकण्याचं काम आपण करतो, परंतु या नेतृत्वाकडनं एक आगळी वेगळी शिकवण ही आम्हाला मिळते. त्यांचा जो राहणसहान ते व्यवस्थित राहायचे. म्हणजे त्यांना कपडे किंवा असलेला जो त्यांना घड्याळाची आवड होती, पेनची आवड होती, जॉय आपले असलेले जे कुलाब्याला तिकडेची कोल्हापुरी चप्पल. आणि मी नेहमी दादा बोलला, दादा नवीन घेतली, तुला नाही ती चप्पल जॉयची आहे का, तुला नाही ती आहे. म्हणजे त्यांनी जी आवड आहे ती आवड आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कधी त्यांनी त्या जीवनामध्ये केलं नाही. अनेक कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलं, ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केलं, मी नाव घेत नाही. पण असे कार्यकर्ते घडत असताना एक तरुण पिढीला पण घडवण्याचं काम मला असं वाटते दादांनी केलेलं आहे. त्यांच्या जाण्याने निश्चितपणे ती जी उणीव आहे ही कोणीच भरू शकत नाही. विशेषतः कामगार क्षेत्रामध्ये गिरणी कामगारांसाठी पण देखील आम्ही विरोधी पक्षात गेलो, ह्याचा अर्थ वेगळं तिरस्काराने बघण्याचं काम किंवा टीका आरोप करण्याचं काम त्यांनी केलं नाही. नेहमी एक दिशा दाखवण्याचं काम मला वाटते त्यांनी केलेलं आहे. भाईंनी उल्लेख केल्याप्रमाणे कबड्डीमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आणि राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्याची तरतूद ही पहिल्यांदा एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. आणि म्हणून कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, अशा प्रत्येक स्तरावरती आहेत. म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहेत की आता आपण नजीकच्या काळामध्ये सेंट्रल पार्क बांधणार आहात, त्या सेंट्रल पार्कमध्ये पण देखील क्रीडासाठी अनेक काही उपयोजना आपण करणार आहात. ते दादांच्या नावाने तो सेंट्रल पार्कचा एक हिस्सा, तो सेंट्रल पार्क मला असं वाटते जर आपण निर्माण करण्याचं काम आपण जर करू शकलो तर खऱ्या अर्थाने त्यांच्या एका अष्टपैलूतले असलेल्या एका पैलूची कुठेतरी जे आपण झाकी त्यामध्ये दाखवू शकू, अशातली अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. व्यक्तिशः माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने आणि आमच्या तमाम कुटुंबाच्या वतीने दादांना आदरांजली वाहत असताना स्वरूपसिंग नाईक साहेब असतील,
अशोक मोडक असतील, गंगाधर पटणेजी असतील, तसेच नीलाताई देसाई असतील, या सर्व सन्मान्य सदस्यांना भाववृंद श्रद्धांजली वाहून थांबतो. धन्यवाद. लास्ट किरण सरनाईक. सभापती महोदय, मी 2020ला